नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. अरे कसं दिसतं रे? अंधार दिसतोय का थोडा? असा उजेड दिसतो, लाईट नाही ना. तर आपला होत आहे बघा चहा. झालेला आहे चहा. आई देते चंबू मध्ये. भात झाला गरम. अरे चहा आणि भात सम्राटला आणि मला चहा दिला दोघाला. आणि तिचा स्वयंपाक सुरू आहे. कामाला जायचं तिला. हे बघा कांद्याची पात आणि स्वयंपाक चालू आहे शेगडीवर. आता इकडे ज्वारीच्या भाकरी मस्त पैकी कडक. आता असतं बघा सकाळी सकाळी इकडे जेवण बनवताना, स्वयंपाक बनवताना. पटकन आपला चहा आणि इकडं भात. थोडा भात खायचा, चहा प्यायचा, थोडा भात खायचा, चहा प्यायचा. एकदम नंबर एक लागत. चहा प्याला का मग? बाईंना पाणी ठेवलंय बघा इकडं आंघोळीला बाहेर. गावाकडचं असं असतं बघा खेडेगावामध्ये. फायनली आपल्या कामावरती आपण आलेलो. आणि बघा आपला फावडा थोडा आहे ताप ताप बस टाकलं. तुला भरत आता कुठले मला पाहा ना. दादा आवाज जरा.
चला तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आपलं, कारण दुपारच्या जेवणासाठी आपण घरी आलो कामावरनं. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता कामावर जायचं आहे आता थोड्या वेळात. जाण्याच्या आधी ना त्या आजीनं एक आपल्याला फळ सांगितलं आहे, तर त्यांना ते फळ घेऊन जायचं आणि ते फळ इथं भेटते. ते थोडं झाड आहे त्याचं, भेटत नाही म्हणजे झाड आहे त्याचं, तिथून ते तोडून आणायचं. तर चला तर बघूया, असेल चांगलं पिकलेले असेल तर तोडू त्याला आणि त्या आजीला देऊ. आणि त्या तिकडे झाड आहे आपल्याला, जाऊन ते फळं त्यांना खाण्यासाठी त्यांनी सांगितले. चला तर जाऊया आम्ही फळ. आणि आपल्या विहाराचं देखील असं नवीन एक सभा मंडपचं काम सुरू आहे इथं. तर हे बघा, हे झाड आहे बेलाचं का असंच काहीतरी बेल, बहुतेक बेल. तर याचं फळ तोडायचं आपल्याला. तर फळं घेतलेले आहेत आपण, हे बघा. आणि ऊन तेच ऊन लागले भाई. उन्हाळा लागला ना. लय गरम होतंय बाहेर उन्हात गेल्यावर, चक्रा येतात. फायनली गाईज आपल्याला सुट्टी झाली आणि मी देखील फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून, कारण अवतार खूपच असा एकदम होता. आई आता स्वयंपाक करते आणि सम्राट इकडं काय करतो, टरबूज. सम्राटने इकडं टरबूज कापले